बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळतेय, तर चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी पंपावर दाखल झालेत। राज्यामध्ये काय स्थिती आहे पाहूयात। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची, खास करून शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली। डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन रांगा लावल्यात। चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी मध्यरात्री मोठ्या रांगा लावल्या। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। मध्यरात्री शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसतेय। ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा, तर दुसरीकडे अनेक शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगेत उभे आहेत। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे फलक लावण्यात आलेत। इंधन टंचाईमुळे काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। गुजरातमधील पंप बंद असल्यानं नंदुरबारमध्ये काही ठिकाणी इंधन पुरवठ्याचा ताण वाढलाय। जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांना 1 ते 1.5 तासांचा अवधी लागत आहे। इंधन खरेदीसाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागले। ग्रामीण भागात डिझेलसाठी मोठ्या रांगा, तर दुसरीकडे शहरात सुद्धा डिझेलचा तुटवडा आहे। मुक्ताईनगर तालुक्यात 5 पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली। पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाचे पंपावर बोर्ड लावण्यात आले। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली असून कामं रखडली आहेत। कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा झाल्यानंतर 12 तासातच इंधन पुरवठा संपतोय अशी स्थिती आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल देखील संपलंय। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे। वाशिम शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे। नागरिकांनी डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। परभणीत पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। इंधन साठा उपलब्ध नसल्यानं पंप बंद करण्याची चालकांवर वेळ आली आहे। पंढरपूर शहरात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय स्वीकारलाय। मात्र शहरात सीएनजी पंपांची संख्या अत्यल्प असून पुरेसा गॅस पुरवठाही होत नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे।